नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। शासकीय अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळणार या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याआधी मित्रहो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। शासकीय अंगणवाड्यांना मिळणार पाठ्यपुस्तके, राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना लाभ। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक स्तरावरही सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे या धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना पुरविली जाणार आहेत। अंगणवाड्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो। त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत। आतापर्यंत 3 ते 6 वर्ष वयोगटासाठीचे पूर्व प्राथमिक शिक्षण औपचारिक शिक्षणाचा भाग नव्हते। त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती। आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 3 ते 6 या वयोगटासाठीची 3 वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी देण्यात आली आहे। त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानले जात आहे। या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रशिक्षण परिषदेने पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे। या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मिती केली आहे। तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकाची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे। त्यात 1,31,000 अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत। काम अंतिम टप्प्यात। पूर्व प्राथमिक स्तरासाठीचे पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यानंतर पाठ्यपुस्तकाची छपाई करून ती अंगणवाड्यांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले। खाजगी संस्था अभ्यासक्रम स्वीकारणार का? शासकीय अंगणवाड्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत, परंतु खाजगी अंगणवाड्या, नर्सरी, बालवाडी, पूर्व प्राथमिकचे वर्ग यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही। या खाजगी संस्था शासकीय अंगणवाड्यांचे अभ्यासक्रम स्वीकारणार का, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे। अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे फायदेशीर ठरणार का? त्यासोबतच अंगणवाडी शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्त्व आहे, तरच या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील। धन्यवाद मित्रहो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह।